बातमी कोल्हापुरातून काँग्रेसच्या गोटातून कोल्हापुरात टोल नाक्यावर काँग्रेसनं आंदोलन केलंय। रस्ते दुरुस्ती होईपर्यंत टोल न घेण्याची मागणी केली आहे। कोल्हापुरात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात महामार्गावर खड्डे पडलेले आहेत आणि या खड्ड्यांविरोधात काँग्रेस आक्रमक झाली आहे। 2 दिवसांपासून काँग्रेसचं आंदोलन सुद्धा सुरू आहे आणि आजपासून काँग्रेसनं खड्डे दुरुस्त होईपर्यंत रस्ते दुरुस्त होईपर्यंत टोल न घेण्याची मागणी केली आहे। आमची अपेक्षा एवढीच आहे की यामध्ये सरकारनं निर्णय घ्यावा। सरकारनं सर्व्हिस रोड कधी करणार हे सांगावं, तोपर्यंत टोल घेऊन एवढी आमची अपेक्षा आहे। जर आज टोल घेतला नाही आणि उद्यापासून चालू केलं तर तुमची भूमिका काय असेल? आता आम्ही इथनं उठणार नाही, जोपर्यंत सरकार लिखित आम्हाला काहीतरी देत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी उठणार नाही। लेखी देण्याचं आश्वासन काय देण्यात आलंय काय? नाही, आता चर्चा करतील। आम्ही ऑलरेडी कळवलेलं आहे की बाबा आम्ही आंदोलन करणार आहे। हे पश्चिम महाराष्ट्रातलं आंदोलन आहे, पुन्हा सातारा कराड कोल्हापूर पर्यंत आंदोलन आहे, त्यामुळे सगळ्यांशी बोलून याचा निर्णय होईल। जोपर्यंत शासन लेखी देत नाही तोपर्यंत या ठिकाणी पाची नाक्यावर आंदोलन चालू राहील असं नेते सतेज पाटील यांनी सांगितलंय। अमरसिंह पाटील, जय महाराष्ट्र, कोल्हापूर। मुख्यमंत्र्याला काय रस्ता करा म्हणावं तेवढा ही सांगायला लागलो, काहीच बाकी सांगू त्याला। आणि आता 11 दिवस झालं, 12वा दिवस आहे आज। आमचं रान 1.5 एकर 1 एकर रान आहे मला, ती पाण्यात आहे, अक्कन डोसक्यावर उसाव पाणी आहे। काय राहिलं असेल का? कोण पालकमंत्री बिंत्री असलं कोण बघायला आलेलं नाही। परंतु त्यात सुद्धा एक्झॅक्ट 25% दिली गेली नव्हती। आम्ही आकडेवारी काढलेली आणि त्यांना सांगितलंय की ती एक्झॅक्ट 25% करा। आमची मागणी होती सर्व्हिस रोड हा व्यवस्थित होत नाही तोपर्यंत 100% टोल माफ करावा। परंतु त्यांनी कायद्यातल्या अडचणी आणि हा वरिष्ठ पातळीवर निर्णय घेणं अभिप्रेत असल्यामुळे त्यांच्या हातामध्ये नाही, परंतु सकारात्मकरित्या पत्र त्यांनी दिलेलं आहे की हा निर्णय आम्ही 50% पर्यंत करण्याची भूमिका घेतो।